डॉक्टर मनीषा जेजुरकर यांच्या आत्महत्या प्रकरणी अखेर त्यांचे पती आणि जिल्हा रुग्णालयाचे मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर निलेश जेजुरकर यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी उच्चस्तरीय सखोल चौकशी करून डॉक्टर मनीषा जेजुरकर आणि माहेरच्या कुटुंबियांना न्याय द्यावा अशी मागणी सिन्नर तालुक्यातील जोगलटेंभी येथील ग्रामस्थांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। डॉक्टर मनीषा जेजुरकर यांनी DK नगर गंगापूर रोड येथील फ्लॅटमध्ये खिडकीला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना 6 मार्च रोजी घडली होती। या प्रकरणी त्यांची बहीण रोहिणी थोरात यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सकाळी एकलहरे येथे नोकरीच्या ठिकाणी असताना भाऊ गौरवकडून बहीण मनीषा यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळाली। थोरात तात्काळ गंगापूर रोड येथील घरी आले असता मनीषा बेशुद्ध अवस्थेत पडली असल्याचे दिसून आले। भाऊ आणि पती यांच्या मदतीने सिव्हिलमध्ये तिला दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। डॉक्टर मनीषाची अवस्था नाजूक झाली होती। पतीचे त्यांच्या एका सहकारीसोबत जवळीक वाढली होती। घरातील प्रत्येक गोष्ट तो तिला सांगत होता, तिच्या मनाप्रमाणे वागत होता। मनीषाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते। आमची बहीण कधीही आत्महत्या करू शकत नाही, तिला बालपणापासून ओळखतो। माझी बहीण तिच्या मुलांची, तिच्या नवऱ्याची किती काळजी घ्यायची हे सर्वांना माहीत होते। ही आत्महत्या आहे की हत्या याची चौकशी झाली पाहिजे असं डॉक्टर मनीषा जेजुरकर यांची बहीण हर्षदा रसाळ यांनी म्हटलंय। पोलिसांकडे ही मागणी आहे की त्यांनी तपास करावा की ही खरंच आत्महत्या आहे की हत्या आहे। कारण ज्या प्रकारे ती आढळून आली, खिडकीला दोरीला लटकलेल्या अवस्थेत ती आढळून आली, तर माझा पहिला हा प्रश्न आहे की खिडकीला दोरी लावून कोणी आत्महत्या करतं का? शिवाय जेव्हा तुम्हाला आत्महत्या करायची आहे तर तेव्हा तुम्ही हँग झाले पाहिजे, पण ती हँग होण्यासाठी तुमच्या दोरीची लेंथ कमी पाहिजे, पण त्या दोरीची लेंथ खूप जास्त होती। जो मी फोटोग्राफ बघितला त्या दोरीची लेंथ खूप जास्त होती। एवढ्या लांबीच्या दोरीने तुम्ही आत्महत्या कशा करू शकाल? आणि डॉक्टर स्वाती यांचे डॉक्टर निलेश जेजुरकर यांच्याबरोबर विवाहबाह्य संबंध होते याची कल्पना माझ्या बहिणीला, पुसटची कल्पना माझ्या बहिणीला आली होती। तिने याबद्दल विचारणा केली तेव्हा तिचा आवाज दाबण्यात आला। आणि जर स्वाती ह्या जर दोषी नसत्या, डॉक्टर स्वाती ह्या जर दोषी नसत्या तर त्या आज फरार नसत्या। तर त्याबद्दल पोलिसांनी सखोल चौकशी करावी अशी माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे। माझं नाव, मी डॉक्टर मनीषा जेजुरकर यांची बहीण आहे, हर्षदा रसाळ।